प्रणाम. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटामध्ये बऱ्याच वेळा सहकार सम्राट दाखवले होते. पूर्वीच्या काळी सहकार सम्राट होते, अजूनही आहेत. त्यानंतर साखर सम्राट, म्हणजे सहकार सम्राटाचाच एक पोटविभाग साखर सम्राट. त्यानंतर आले शिक्षण सम्राट. तुम्हाला कल्पना नाही येणार, शिक्षण सम्राटांच्याशी माझा बऱ्यापैकी संबंध आहे. आता काय ना, त्यातले एकाचं जरी नाव घेतलं तरी तुम्हाला असं वाटेल आणि त्यांनाही असं वाटेल की अरे माझ्याबद्दलच हा बोलतोय का, आणि मी याचा मित्र आहे, मग हा कसं बोलतोय. म्हणून मी जनरल विधान करतो की साधारणतः सहकार सम्राट जर 1000 कोटीचे वगैरे वगैरे मालक असतील किंवा दांडगेश्वर असतील, धनदांडगे असतील, तर साखर सम्राट त्याच कॅटेगरी येतात, पोट कॅटेगरी 1001 कोटी. हो, पण शिक्षण सम्राट तुमचा विश्वास बसणार नाही. माहिती घ्या किंवा बघा त्यांच्या शिक्षण संस्थांचे देणग्यांचे विस्तार, काय प्रकारे तो विषयच वेगळा आहे. आणि त्याची मला जेवढी माहिती आहे तेवढी कमी असेल की काय देणग्या घेतात, कशा घेतात, किती करोडच्या घेतात एकेका ह्याच्यामध्ये. त्यामुळे तिसरा आहे शिक्षण सम्राट. या शिक्षण सम्राटांपैकी एक आहेत माजी मंत्री, विद्यमान आमदार शिंदे गटाचे तानाजी सावंत. त्यांच्या मुलाच्या संदर्भात जे प्रकरण घडलं त्या संदर्भात सांगू ना, सगळं सांगतो ना. तुमची अपेक्षा असेलच ना माझ्याकडून की मी सगळं सांगावं, जे खरं आहे ते सांगावं, कोणाची पर्वा न करता सांगावं. हा ठीक आहे, माझे मित्र असलेल्या एकनाथ शिंदेचे ते मित्र आहेत. काही काळ आर्थिक आधारस्तंभ पण या सगळ्या निवडणूक काळामध्ये होते, हे कबूल आहे मला. पण काल जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये माझं पहिलं विधान लक्षात ठेवा की त्यांचा मुलगा जो आहे ऋषीराज, त्याचं जर अपहरण झालं असेल, विधान लक्षात घ्या, त्याचं जर अपहरण झालं असेल तर ते दुसऱ्या कुणी नाही तर खुद्द तानाजी सावंत यांनीच केलं. होय, आणि शासकीय यंत्रणा राबवून रीतसर त्याचं अपहरण केलं. धक्का बसलाय का? कारण वर्तमानपत्रात तुम्ही बातम्या वाचल्या आहेत, तरी देखील तुम्हाला एक सांगायला पाहिजे की मीडियाने या बातम्या दाबल्या आहेत. तुम्ही प्रमुख वर्तमानपत्र काढून बघा. चॅनलचं बद्दल नाही बोलत आहे मी, पण वर्तमानपत्र काढून बघाल तर पहिल्या पानावर फार थोड्या मराठी वर्तमानपत्रांनी, इव्हन इंग्रजी, माझ्याकडे जवळजवळ 20-25 वर्तमानपत्र येतात. ती सगळी मी केवळ आज सकाळपासून हीच बातमी स्कॅन करतोय की कुठे आली आहे, किती आली आहे, कशी आली आहे. 1-2 मित्रांशी बोललो, अरे म्हटलं तुझ्याकडे एकदम आतमध्ये एवढीशी बातमी. तर म्हणे नाही, तानाजी सावंतांच्या आमच्याशी संबंधित मीडियाचे संबंध जो आधीपासून सांभाळतोय त्याचा फोन आला होता की या बातमीला फार प्रॉमिनन्स देऊ नका. ही बातमी म्हणजे द्यावी ते लागणार तुम्हाला, आता मजबुरी आहे कारण ती एवढी हायलाईट झालेली आहे. पण शक्यतो तिला हे करा, काय म्हणतात त्याला, डिमिनिश करा, तिला फार महत्त्व देऊ नका. त्याप्रमाणे तुम्ही वर्तमानपत्रात जर बघाल तर एखाद दुसरं वर्तमानपत्र वगळता सगळ्यांनी कुठेतरी आत टाकलं आहे. लीडिंग वर्तमानपत्रामध्ये बघा, म्हणजे तानाजी सावंतांचा दबाव बघा किती असेल की त्यांनी अपहरण तर केलंच मुलाचं, पण मीडियामध्ये सुद्धा ती बातमी दाबली आणि सर्व शासकीय यंत्रणा टाकून भारताच्या इतिहासात, कदाचित जगाच्या वगैरे मी बोलत नाही कारण मला माहिती नाही देशात होत असेल नाही, पण भारताच्या इतिहासात कदाचित एखाद्या बापाने आपल्याच मुलाचं अपहरण शासकीय यंत्रणा पणाला लावून, गोवून, मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय उड्डयन मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना त्यात गोवून, पोलिसांना गोवून अपहरण केल्याची. आता मी का म्हणतोय अपहरण, तुम्ही लक्षात घ्या की त्यांचा मुलगा हा जो ऋषीराज आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे मी, त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे, तानाजी सावंतांच्याही बद्दल सांगणार आहे. पण एक लक्षात ठेवा की हा ऋषीराज, त्याचे 2 मित्र, त्यांची नावं सांगतो तुम्हाला मी. ऋषीराज तानाजी सावंत, प्रवीण प्रदीप उपाध्याय, संदीप
श्रीपती वसेकर हे तिघही मित्र आहेत. ते त्यांच्या तानाजी सावंतांच्याच कॉलेजमध्ये तिघही शिकलेले आहेत आणि त्यांची मैत्री अत्यंत घनदाट आहे. ते नेहमी त्यांचं येणं जाणं तानाजी सावंतांच्या घरी असायचं. तर त्यामुळे आता तुम्ही आज म्हणाल की अनिल जास्त पहिल्यांदाच तुम्हाला मोबाईलवरून काहीतरी वाचताना दिसताय तुम्ही. याचं कारण असं आहे की तानाजी सावंतांच्याच काय म्हणूया आपण परिसरातील म्हणूया किंवा त्यांच्या त्या शिक्षण संस्थेशी संबंधित अशा काही माणसांनी मला काही नोट्स पाठवलेल्या आहेत. त्या नोट्स मी माझ्याही 1-2 मित्रांशी शेअर केलेत, पण त्यांनी काही पेपरमध्ये केलेल्या दिसल्या नाही. तर त्या नोट्स ज्या आहेत माझ्याकडे आलेल्या त्या मी तुम्हाला, कारण अचूक आलं पाहिजे ना म्हणून. तर हे दोन्ही त्याचे मित्र आहेत. आता झालंय कसं, मी का म्हणालो अपहरण, तर हे 2 मित्र घेऊन, ज्यांची नावं मी आता सांगितली, ते घेऊन हा ऋषिराज रितसरपणे 68 लाख रुपये, त्या कंपनीचं नाव आहे ग्लोबल कंपनी आहे पुण्याची, त्यांना 68 लाख रुपये RTGSने, त्या RTGSचा क्रमांक पण आहे माझ्या ह्याच्यामध्ये आलेल्या मेसेजमध्ये, त्या RTGSनी 68 लाख रुपये चार्टर्ड फ्लाईटसाठी त्यांनी भरले. यात काही गैर आहे का? नाही. ते तिघजण मिळून त्यांच्याच संस्थेतून, त्यांच्याच तानाजी सावंतांच्या स्टाफवर असलेल्या ड्रायव्हरच्या गाडीमधून निघाले. स्विफ्ट सफायर ना रे, काय स्विफ्टची कोणती असते, डिझायर त्या गाडीतून निघाले. बरं, तिथून ते निघाले. हे स्टाफच्या लोकांनी पाहिलं होतं की हे तिघजण गाडीत बसले आणि निघाले. आणि चालक कोण होता? अरे काय, तानाजी सावंतांनी बघा कौशल्याने कसं केलंय. अपहरणाची तक्रार तानाजी सावंतांनी केली का? नाही. वर्तमानपत्रात काही ठिकाणी चुकीचं आलंय की तानाजी सावंत यांच्या तक्रारीवरून या अपहरणाचा शोध पोलिसांनी घेतला. अजिबात नाही. तानाजी सावंत ओरल, मौखिक पद्धतीने पोलीस स्टेशनला तिथे जाऊन बसले होते. पोलीस कमिशनरकडे, मुख्यमंत्र्यांना तिथूनच त्यांनी फोन केले. एकनाथ शिंदेना त्यांनी तिथूनच फोन केले. कुठून केले? पुण्याच्या पोलीस कमिशनरांच्या समोर बसून केले की असं असं झालेलं आहे म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस कमिशनरला आधी कल्पना दिली की हा मुलगा न सांगता गेलेला आहे, पण न सांगता गेलेल्या मुलासाठी विमान परत फिरून आणणं हे कायद्यात बसणार नाही ना. पण त्याचं अपहरणाची जर तक्रार असेल, एरवी तुम्ही जा ना, तुमची मुलगी जर सापडत नसेल, मुलगा सापडत नसेल, आणि जा कुठल्याही पोलीस स्टेशन, मी तुम्हाला सांगतो कुठल्याही पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना सांगा की असं असं माझा मुलगा आता 1-2 तासापासून बेपत्ता आहे. ते तुम्हाला उर्मटपणे असंच सांगतील 24 तास जाऊ द्या. मुलगी असेल तर म्हणतात येईल परत, गेली असेल कोणाबरोबर पळून, मोठी असेल तर असंच सांगतात, गेली असेल पळून कोणाबरोबर, वाट पहा. किती वर्षाची आहे? लहान आहे का? मग ठीक आहे, तरी पण येईल ती परत. कधीही 24 तास झाल्याशिवाय पोलीस अपहरणाचा गुन्हा नोंदवत नाहीत. किती प्रेशर आणलं तरी म्हणतात 24 तास आम्हाला वाट पाहायला पाहिजे कायद्यानुसार. इथं 2 तासात कुणी केलं माहिती गुन्हा दाखल? त्यांच्या संस्थेचा, शिक्षण संस्थेचा जो एक कर्मचारी आहे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. कंट्रोल रूमला फोन करून सांगितलं की असं असं या ऋषिराज जे आहेत त्यांचं अपहरण झालेलं आहे आणि ते तानाजी सावंतांचे चिरंजीव आहेत आणि ते स्विफ्ट डिझायरने इथून निघालेले आहेत आणि त्यानंतर कुठे गेले कळत नाही. तर त्यांच्याबरोबर 2 मित्र होते. तर ते अपहरणाचा प्रकार, ती तक्रार त्या माणसाच्या नावावर आहे, तानाजींच्या नाहीच आहे. कायदेशीररित्या जर उद्या तुम्ही काही करायला गेलात त्यांना, तर ते म्हणजे मी कुठे तक्रार केली, मी जाऊन पोलिसांना भेटलो की तो रोज आम्हाला सांगून जातो, आज सांगून कसा नाही गेला, त्याची कहाणी आहे. मग सगळं चक्र फिरलं. मुळामध्ये तो 68 लाख रुपये RTGSने भरून, त्याचं सुद्धा पावती आहे इथे माझ्याकडे. तर ते भरून तो गेला. गुन्हा आहे तो. 32 वर्षाचा आहे. हो, 32 वर्षाचा मुलगा जर विमानाने पैसे भरून बुक केलं, बरं त्या विमानामध्ये कोण कोण होते ते पण मी सांगतो तुम्हाला.
की या विमानामध्ये पॅसेंजर लिस्टमध्ये कॅप्टन होते त्याचे रक्षित अग्निहोत्री, दुसरे कॅप्टन होते श्रेष्ठ अग्निहोत्री, फ्लाईट असिस्टंट जोयश्री नाथ आणि प्रवासी तिघं, कारण चार्टर्ड फ्लाईट होतं छोटं ते, तर त्यामुळे हे एवढेच तिघं प्रवासी आणि त्या एअरक्राफ्टचं नाव होतं फाल्कोन 2000 LX. आणि 10 फेब्रुवारी रोजी 4:30 या विमानाने सर्व परवानग्या घेऊन आणि RTGSने भरलेले 68 लाख रुपये जमा करून बँकॉकच्या दिशेने बाकायदा परवानगी घेतली. बाकायदा बँकॉकला कळवलेलं गेलं होतं की हे विमान असं असं इथून निघालं आणि ते तुमच्याकडे येणार आहे. त्यात अपहरणाचा गुन्हा दाखल कसा काय केला गेला पोलिसांकडून? बरं, तानाजी सावंत त्यांना सांगत होते की तो नेहमी आम्हाला सांगतो, दिवसातून आमचे 4-10 वेळा फोन होतात आणि तो कुठे गेला तर सांगून जातो, तर त्यामुळे तो न सांगता कसा गेला. पण याचं उत्तर तानाजी सावंतांना माहिती होतं. याची 2 उत्तरं होती. यातलं एक उत्तर असं होतं की तो गेल्याच महिन्यामध्ये, ती तारीख पण आहे आपल्याकडे, कधी आहे तो, आता डिसेंबरमध्ये गेला होता, आहे याच्यामध्ये, ती दुबईला गेला होता. तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येत आहे का, दुबई, आता माझ्याकडे तर 6 शहरांची माहिती आहे की जी अय्याश नगरी, माया मोह नगरी म्हणून मानली जातात, जिथे प्रामुख्याने चैन चंगळ मौज मजा मस्ती धमाल कमाल आणि अनेक प्रकारच्या ज्या बाजी आहेत, जसं लास वेगासला जुगार बाजी, तसं इथे काय बाजी चालते ते मी तुम्हाला सांगायला नको. मग मी त्याला संलग्न असे शब्द वापरून अंडीबाजी अमुक वगैरे असं पण म्हणत नाही. काय चालतं तुम्हाला वाटेल, दुबई अरे ते तर शेख आणि ते मुस्लिम कंट्री आहे, तिथे कसं सगळ्यात जास्त तिथे आहे सध्या. तुम्ही दुबईला गेलात का कधी? मी नाही सांगणार, तुम्ही जाऊन बघा. पण दुबई बँकॉक सारखीच आता नगरी झालेली आहे. बँकॉकला ब्रिटिशांच्या काळापासून जगामधली मोहनगरी असं म्हटलं जातं. आणि सर्व प्रकारचे मोह, मद्य मांस मिथुन पासून सगळे याच्यासाठीच ती प्रसिद्ध आहे. लोक बिचारे फॅमिलीवाले वगैरे त्या टूर्सवाल्यांकडून जातात वगैरे, त्यांना माहिती नसतं की तिकडे लाईव्ह शो पासून डेड शोपर्यंत आणि काय ड्रग्सपासून सगळं काय कसं मिळतं, काय मिळतं वगैरे. त्यांना आपले मी पण आधी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर गेलो होतो, आपले मराठी जे टूर ट्रॅव्हलवाले त्यांच्याबरोबर सहकुटुंब सहपरिवार. त्यावेळेला ओझरतं दर्शन त्यांनी घडवलं होतं. म्हणजे त्यांचं नाव मी एवढ्याकरताच घेतलं नाही की असं तुम्हाला वाटेल की बुवा मराठी टुरिस्ट कंपनी आहे मग ते फार सोहळेपणाने करतात का. नाही, ते तुम्हाला संध्याकाळी 2 तास सुट्टी देतात. तुम्हाला काय जायचं असेल, कुठे काय करायचं असेल तर करू शकता तुम्ही. आणि लाईव्ह शो तर कुठे आहेत हे त्यांचाच माणूस अरेंज करून देतो. अल्काझार शो वेगळा. अल्काझार शो हा तृतीयपंथीयांचा एक शो आहे, तो तर जगभरचे लोक येऊन बघतात, त्याच्याबद्दल नाही माझा आक्षेप. पण बाकी लाईव्ह शो म्हणजे साक्षात संभोग समोर करतात, ते शो तर आहेतच तिथे. आणि अहो, शोकेसमध्ये जशा वस्तू मांडाव्यात ना, किंवा आपल्या कपड्यांच्या दुकानामध्ये ते पुतळे उभे असतात बघा बायकांचे, वेगवेगळे कपडे घालून. बँकॉकमध्ये अशी स्थिती आहे की साधारणतः तुम्ही जर त्या रस्त्यावरून गेलात आणि तिथे जर एक 500 शोरूम्स असतील तर 500 शोरूमच्या त्या काचेच्या मागे बायका उभ्या असतात, त्यांच्यापुढे नंबर असतो. तुम्ही तिथे बाहेर फोन असतो कॉलचा, म्हणजे इंटरकॉम, त्याच्यावर तो नंबर दाबला की त्या मुलीचा फोन ती उचलते आणि तुमच्याशी वाटाघाटी करते आणि मग आत बोलवते. आतमध्ये सगळी सोय असतेच ती. हजारो 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 स्त्रिया रस्ती आणि सर्व प्रकारचे, 1 2 3 पासून तर आगे मागे पासून तर वरपासून खालीपासून तर सगळं. ते मी काय नाही आता राहतो विषय नाही आपला, भरकटेन मी म्हणून सांगत नाही. त्याच्यावर मी जर व्हिडिओ केले ना तर तुम्ही बेशुद्ध पडाल. असली माहिती आहे माझ्याकडे खतरनाक. तर तो आता दुबईला जाऊन आला होता आणि तो आता बँकॉकला चालला होता. किती त्याची भोग लालसा असेल विचार करा तुम्ही, की जो माणूस आता नुकताच दुबईला जाऊन आलाय गेल्याच महिन्यात,
तो लगेच दुबईला जातो. म्हणजे किती अन्नावर अशी पिसाट अशी हे असेल त्याची, त्याच्या अधिकारी शब्द लावत नाही मी, पण पिसाट असणार ना, की तिकडून आला मजाक करून 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 लाखो करोड उधळून. अहो काय, सगळ्या शिक्षण सम्राटांबद्दल बोलला नाही, कारण मला चांगले शिक्षण सम्राट, त्यांची चांगली मुलं हे पण माहिती आहेत, माझ्या कुटुंबातले असल्यासारखे आहेत ते, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व माहिती असल्यामुळे पण कुणाला मला नाव घ्यायचंच नाही आहे. पण अमाप पैसा हो, 50,000 करोड, 1,00,000 करोड, काय सांगतोय मी तुम्हाला, 25-50,000 करोडच्या खाली शिक्षण सम्राट असतच नाहीत. का एकमेकाचे जीव घेतात तुम्ही बघा ना, बाप लेकांची भांडणं किती संस्था चालू आहेत शिक्षण संस्थांमध्ये, जरा इकडे इकडे डोळे उघडून बघा. बाप लेकांची चालू आहेत प्रॉपर्टीवरून. अरे परवा तर एका उद्योगपतीला मारून टाकला त्याच्या मुलांनी महाराष्ट्रातच. असं चाललंय. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये कसं आहे की आत्ता जाऊन तू आलास ना, बरं बापाची हरकत नाही बरं का, तानाजी सावंतांची याला हरकत नव्हती, तू दुबईला जाऊन आलास ना माझ्या करून, ठीक आहे. अरे पण लगेच तू 68 लाख जो माणूस विमानावर घालतो बुकिंग करतात जाण्याच्या, परत येण्याची 68 लाख देऊ ना राजा, म्हणजे 1.5 कोटी रुपये जवळजवळ तो विमानाच्या नुसत्या बुकिंगवर घालणार, तो तिथे जाऊन 5 कोटी तर किमान खर्च करील की नाही. एवढे ब्लॅक पैसे, एवढे डॉलर, एवढे हे सगळं घेऊन जायचं, ते ऑफिशियल विमानाने जाणं परवडत नाही ना, पकडले जातील ना. एवढी कॅश जर 5 कोटीची घेऊन गेले आणि कळलं नाही, काही वेळेला काय असतं की पोलिसांना का माहीत नसते, ते उघडतात 5 कोटी चला. मुळामध्ये चार्टर्ड फ्लाईट का घेऊन जातात, चार्टर्ड फ्लाईटचे माझे अनुभव प्रचंड आहेत. याचं कारण मी खूप लोकांबरोबर चार्टर्ड फ्लाईटने फिरलेलो आहे, कुठे कुठे गेलेलो आहे, मला माहिती आहे. मी ते सगळं आत्ता या क्षणी बोलत नाही, पण चार्टर्ड फ्लाईट करायचं कारण 2. एक, तिकीट काढा, इकडे काढा तिकडे काढा, मग विमानतळावरची तपासणी, हे ते. चार्टर्ड फ्लाईट्सला काही चेकिंग बिकिंग फारसं नसतं, ॲग्रीमेंट असतं हो सगळं. चेकिंग अजिबात, मी स्वतः किती वेळा चार्टर्ड फ्लाईटने गेलो, कधी काही लगेज बिगेज तपासत नाहीत. तुमच्याबरोबर मोठीच व्यक्ती असते ना, तसं यांनी सांगितलंच असणार की बुवा मी चार्टर्ड, आणि 68 लाख रुपये घालून चार्टर्ड फ्लाईट करतो, तो तसाच तकबीर असणार ना. तर त्यामुळे तर मी अपहरण का म्हणालो की तो त्याचे पैसे ऑफिशियली RTGS करून 68 लाखाचा ते विमान घेऊन जात होता. 2 मित्र होते त्याच्याबरोबर, ते दोन्ही त्याचे म्हणजे जेव्हापासून कॉलेजमध्ये तेव्हापासूनचे मित्र आहेत. तानाजी सावंतांच्या घरी त्यांचं जाणं नाही, ते दोघं त्याच्याबरोबर गाडीत बसले. हे स्टाफनी बघितलं होतं, ते ड्रायव्हरनी पण तानाजी सावंतांना सांगितलं की ते 2 मित्र गेलेत. त्यामुळे त्यांना ही कल्पना पण आली, तानाजी सावंतांना आलीच असणार. बापाला माहिती असलं आपलं कार्ट कसं आहे ते, की हा परत आयाशीला गेला, तिकडे गेला. पण मग त्यांना त्याचा राग आला की हा काय प्रकार आहे, आता तू दुबईला आलास ना कंडू शंभून, मग लगेच परत बँकॉकला कशाला जातोय. पण मग त्याला पकडायचं कसं, आणायचं कसं, रोखायचं कसं. मग त्याच्याकरता त्याने आपल्या संस्थेतल्या एका माणसाला अपहरणाची तक्रार दिली आणि फॉलोअपला ते जाऊन बसले आणि मुख्यमंत्र्यांना मला माझ्या मुलाचं अपहरण झालंय, त्याला त्याचे 2 मित्र जे बरोबर घेऊन गेलेत, त्यांची नावं त्यांना माहिती आहेत, त्यांनी सांगत नव्हते ते आधी, ती पोलिसांना नंतर त्या पॅसेंजर लिस्टमध्ये मिळाली. तो जो संदीप श्रीपती वसेकर आहे, प्रवीण प्रदीप उपाध्याय आहे, त्यांची नावं पॅसेंजर लिस्टमधून त्यांनीच त्यांच्या पुढे ठेवली की तुम्ही या दोघांना ओळखता का. तर त्यांना हो म्हणावं लागलं, कारण ड्रायव्हर पण जबानी देऊन बसला होता की होय मीच सोडलं त्याला एअरपोर्टवर. मग अपहरण त्याच मित्रांकडून, ज्या मित्रांचा सगळा खर्च तो करतो हे यांना माहिती आहे. मग अपहरणाची तक्रार, मग का, कारण का की त्यांना रोखायचं होतं तिकडे जाऊन अय्याशी करायला. काय चाललंय तुझं, दर महिन्याला तू आपला कंडू शंभवायला तिकडे जातो इकडे जातो, काहीतरी बरोबर नाही. माझी अब्रू एक दिवस मिळालीच नव्हती. त्यांनी अपहरणाचा हा जो डाव रचला त्याला परत आणण्याकरता, म्हणजे त्याचं अपहरण करण्याकरता, त्याला अपहरण म्हणू नका पाहिजे, हरण करणे असं पण म्हणतात ना, हरणचंच अपहरण हा शब्द आहे. एखाद्याचं हरण करणं म्हणजे पळवून नेणं, त्याला पळवून आणणं. तर त्याला रोखायचं होतं, म्हणून एवढा ड्रामा त्याने संस्थेच्या माणसामार्फत केलं आणि त्याला परत आणला की नाही, आणला ना. आता मुरलीधर मोहोळच केंद्रीय उड्डयन मंत्री आहेत नाही का, पुण्याचेच. त्यामुळे त्यांनी सगळं व्यवस्था करून त्याला आणला. राग आला होता
तानाजी सावंतांना, की असं कसं, एकतर आत्ताच तू जाऊन आला, मजा करून आलास, मौज करून आला, मस्ती करून आला, सगळं करून आलास, आणि आता परत लगेच ही जर सवय तुला लागली तर कसं आहे. तर तो राग आहे. आणि तानाजी सावंत मला रागीट आहेत बरं का. म्हणजे मला अजिबात वाटणार नाही की आता मी जे बोलतोय त्याच्याबद्दल त्यांनी 100 कोटीचा खटला माझ्यावर टाकला, ऑलरेडी आहेतच. एकच म्हणजे त्यांच्याकडून येऊ शकतो मला खटल्याचं नोटीस, काय हरकत नाही. आपल्याकडे अजून पण डिटेल आहेत, त्या पण देऊ मग आपण त्यांना, द्यायलाच लागतील ना. तर सिंहगड पोलीस ठाण्यात त्यांनी केली. आणि तानाजी सावंत आणि त्यांचा मोठा मुलगा गिरीराज, ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, हे जे साम्राज्य आहे ना त्यांचं 50,000 ते 1,00,000 कोटीचं तानाजी सावंतांचं, हां, ते हा गिरीराज सांभाळतो कर्तृत्वाने. तो मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे, एका वर्तमानपत्रात लिहिलंय तानाजी सावंत यांच्या लहान मुलाचे अपहरण. अरे वेड्या, तानाजी सावंतांना 32 वर्षाचा मुलगा आहे तो, त्याचं अपहरण, लहान मुलांचं अपहरण लिहितोस आणि लपवतोस. तर जाऊ दे. मग गिरीराज आणि तानाजी सावंत यांनी पुणे पोलीस आयुक्तात धावून घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी, एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्याशी संपर्क साधला. कॅप्टन विमानाचा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं बोलणं झालं. त्यांनी विमान हिंदुस्थानात थांबलं, कारण तो दरम्यान अंदमानच्या जवळ पोर्ट ब्लेअर काहीतरी आहे, तिथपर्यंत पोहोचला होता. त्याला आधी त्यानं भारतात म्हणजे चेन्नईतच उतरा होता, पण तोही तिथून म्हणजे काय भारताची हद्द संपायच्या आत त्याला पकडून आणायचा होता ना, अपहरण करायचं होतं ना. मग त्यांनी त्याला पोर्ट ब्लेअरच्या तिथून त्याला सांगितलं की तू परत ये म्हणून. आता पोलिसांचा आदेश, केंद्रीय मंत्रालयाचा आदेश आहे ते म्हटल्यावर त्याने परत आणले. त्याच्या बापाचं काय जातं, त्याला 68 लाख मिळालेले आहेत. ते विमान मग रात्री 9 वाजता तिथे पोचलं. याच्यामध्ये ऋषिराजचं स्टेटमेंट काय आहे, आता मी आता जो व्हिडिओ करतोय तो पण मला दिसलं नाही आहे, टी व्ही बघितला नाही मी आता, पण त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे किंवा तो देतोय असं म्हटलंय त्यांनी की आई वडील रागवतील, आत्ताच तू दुबईला जाऊन आला, आता परत कशाला इकडे बँकॉकसारख्या अय्याशी नगरीला जातोयस वगैरे, आणि तानाजी सावंत भडकतील म्हणून त्यांनी पैसे तर असतातच ना मला. आता त्या पैशांच्या बडे बाप के बडे बेपे आपण करूया बरं का एक व्हिडिओ, आणि मग मी नावं घेणार ना. त्या तुम्ही नाहीतर म्हणाल काय एकाचा तो तसं आहे, आम्हाला नाव सांगा, बाप कोण बेटा कोण सांगणार आणि त्याचा आधार घेताना मी कुठेतरी लॉस झालेल्या कंप्लेंटचा आधार घेणार की ही कंप्लेंट आणि हा प्रकार असो. तर आत्ताच एका मंत्र्याच्या मुलाच्या विरुद्ध बँकॉकमध्ये दाखल झालेला आहे खटला, तो बघूया आपण. तर त्यांनी असं सांगणार आहे किंवा सांगितलं असणार, त्यांनी मला सांगणार आहे तो की आईवडील रागवतील या भीतीने आपल्या घरामध्ये मुलं पळून जातात, त्यावेळेस ते सांगतील की आईवडील रागवतील म्हणून अमुक तमुक म्हणून मी न सांगता पळालो होतो घरातून. मग नंतर सापडतात ती मुलं, याला पकडूनच आणला, याचं अपहरण करून आणला. तर तो असं सांगणार होता, म्हणजे सांगितलं असणार, आता त्यांनी सांगितलं पण असेल, आलं असेल की बाबा रागवतील म्हणून मी खाजगी विमान बुक करून बँकॉकला जात होतो. आणि पण आता कुठला हा असला तडाखेबंद बाप आहे, तो शोधून काढणार ना त्याला, पण त्यांनी भारताच्या हद्दीत शोधून त्याला परत आणला. आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की हां, मी तुम्हाला ते कॅप्टन कोण वगैरे ते सांगितलं आहे त्या ह्याच्यामध्ये, ते त्याचे डिटेल्स आहेत, बाकी सगळे ते फोटो आहेत ते कुठल्या ह्याच्यामध्ये दिले वगैरे. आता ह्या तपशिलांची किंवा मला आता गरज नाही, त्यामुळे हा फोन ठेवतो बाजूला. कसं आहे ना की आम्हा पैसा आला ना की बापाचेही काही आदर्श असतात ना मुलांसमोर, ते त्यांना माहिती असतात ना. आपला बाप काय, कुठलाही सम्राट, मग तो शिक्षण असो, सहकार असो, अर्थ कुठल्याही याच्यातल्या लोकांना घरातल्या साधारण कल्पना असते काय बेडा आहे आपलं त्याची. तर त्यामुळे गिरिराज आणि अनेक शिक्षण सम्राटांबाबत मी बघतो की त्यांचा एक मुलगा असा कर्तबगार असतो की 2 मुलं त्याच्यावर फक्त आय्याशी करतात, 2 मुलं फक्त आय्याशी करतात. आता याच्यामध्ये एक मी माझा एक आणखीन वेगळा पैलू सांगू का व्यक्तिमत्वाचा, जो तुमच्यापुढे कधीच आलेला नाही आहे, पण मी कुणाकरता ते काम केलं आहे याची यादी मी सांगू शकत नाही. ती जर सांगितली ना
तर तुम्ही अक्षरशः हात जोडाल तिथून माझ्यासमोर. मला काय अनिलजी, मी घोस्ट रायटिंग करतो लोकांकरता, चरित्र, आत्मचरित्र, त्यानंतर विशेष आत्मचरित्र, मुलाखती, व्याख्यानं त्यांच्या नावाने. सुरुवात तर माझी मोठ्या लेखकांच्या नावाने दिवाळी अंकांकरता कथा वगैरे लिहिण्यापासून झाली, पण नंतर मी खूप मोठमोठ्या उद्योगपतींची आत्मचरित्र लिहून देण्याचं घोस्ट रायटिंग खूप काम केलं, त्यात चांगले पैसे मिळाले मला. पण तुम्हाला एक काम मी काय करतो ते माहिती आहे तुम्हाला, की बडे बाप के जे बेटे असतात ना, त्यांना सुधारण्याचं काम सुद्धा मी करतो. ते इतके बिघडलेले असतात. कोणी ड्रग ॲडिक्ट असतो, कोणी आणखीन कसला ॲडिक्ट असतो, सेक्स ॲडिक्ट असतो, कोणी काय असतो, कोणी काय असतो, आणि त्यांचे बाप माझे मित्र असतात, कधी ते उद्योगपती असतात, पण बहुसंख्य वेळा पॉलिटिकल लीडर्स असतात. आणि पोरं अत्यंत वाह्यातपणे करत असतात. प्रचंड प्रचंड महाराष्ट्रामधल्या टॉप 5 पॉलिटिशियन्सच्या मुलांच्या जीवनामध्ये माझा संबंध आलेला आहे. त्याने असं सांगितलं की याला तू राहा त्याच्याबरोबर. एकाच्या बाबतीत तर असं झालं की मी त्यांना सांगितलं की तो ड्रग ॲडिक्ट आहे म्हणून तुम्ही मला त्याच्याबरोबर राहायला सांगितलं आहे, पण त्याच्याबरोबर मी जिथे जिथे जातोय त्याचं जे जीवन बघतोय आणि हे बघतोय त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली आहे की तो ज्या मोहनगरीत वापरतोय ती इतकी मोहनगरी आहे की माझा सगळा हे सांभाळताना सुचिता वांदे होतील. तर त्यापेक्षा मी ही सुपारी सोडतो, तुमची ही असाइनमेंट सोडतो. आणि मी खरंच सोडून दिली. त्यांनी तर मला त्याच्या मुलांच्या काल्पनिक बिझनेसमध्ये, म्हणजे बिझनेस होता दुसरेच रन करत होते, त्यात मला पार्टनरशिप ऑफर केली होती. या बिझनेसमध्ये मी तुला पार्टनरशिप देतो, याला फक्त सुधार, याचं एकदा मी लग्न लावून देतो, म्हणजे मग पुढे हे होईल. आणि त्याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की मला अनेक लोकांची मदत व्हायची. माझी फार सिनियर अशा लोकांची टीम होती. म्हणजे त्याच्यामध्ये एकच नाव मी घेतो, म्हणजे किती सिनियर लोक मला या माझं जे मिशन होतं मोठ्या नेत्यांच्या मुलांचं काहीतरी एक सुधारणा करणं, ते मला मदत करणारं एक नाव सांगतो फक्त, किंवा 2 सांगतो, चला 2 सांगतो. एक होते जयंत साळगावकर, जे ज्योतिषाच्या मदतीने, त्याच्या कुंडलीच्या मदतीने त्याला मी त्यांच्याकडे घेऊन जायचो, बसवायचो, त्याला त्यांचं भलं कशात आहे या मुलाचं वगैरे, ते पण त्याची कुंडली त्यासमोर ठेवून स्क्रुटिनी करून समजावून सांगायचो. आणि बऱ्याच वेळा इतर कसलाही, म्हणजे मी मानसशास्त्रज्ञ पण एक होते माझ्याकडे, ते पण मला मदत करायचे, त्यालाही मदत करायचे, कारण ते समुपदेशनासारखंच गायडन्स होता तो, माझी असाइनमेंट असायची ती. त्याला खूप ठिकाणी मी घेऊन जायचो जिथे तो यायला तयार करण्याची आधी भूमिका करायला लागायची. मी सांगतो ना तुम्हाला, टॉप महाराष्ट्रातले लीडर 5 त्यांचं मी असं काम केलेलं आहे. आणि त्यातले एक असं जाऊ दे, ते मी रिव्हील करेन पटकन. तर भीष्मराज बाम जे होते ना, ते मनोव्यवस्थापनाचे तज्ज्ञ होते. म्हणजे त्यांचं नाव लौकिक खूप झाला, त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं योगदान खूप प्रसिद्ध, त्यांना ते द्रोणाचार्य पुरस्कार पण मिळाला होता. पण ते मला अशा मुलांकरता खूप मदत करायची. आणि त्यांनाही असं वाटायचं की इतक्या मोठ्या माणसाचा, राजकीय नेत्याचा आहे, उद्योगपतीचा आहे, याचा मुलगा आहे, तो सुधारला पाहिजे, त्याचं जीवन सुरळीत झालं, तेही मला मदत करायचे. असे एक 5-6 लोकांचे मला खूप मदत व्हायची. मी त्यातली 2च नावं तुम्हाला सांगितली, पण मी वेगवेगळ्या अँगलने. तर त्यामुळे हे असे किस्से माझ्याकडे खूप आहेत. तर हा ऋषीराज जो आहे ना, त्याच्या बाबतीत असं आहे की या लोकांकडे, या सहकार सम्राट, साखर सम्राट आणि विशेषतः शिक्षण सम्राटांकडे ना, ह्या देणग्या जे घेतात ना, आत्ता माझ्या मित्राच्या मुलीने पोस्ट ग्रॅज्युएटला माझ्याच ओळखीतल्या शिक्षण सम्राटाकडे पोस्ट ग्रॅज्युएटला विशिष्ट कोर्सला हे घेतली ॲडमिशन, तर त्याने 5 कोटी रुपये दिले कॅश. तोही डॉक्टर आहे, त्याचं प्रचंड मोठं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला पुढे एवढी इन्व्हेस्टमेंट केली, मला वाटतं 100 कोटीचं हॉस्पिटलची इन्व्हेस्टमेंट आहे, 100 कोटीची हॉस्पिटलची इन्व्हेस्टमेंट आहे. मग ती काय करणार? तर त्यामुळे त्यांनी 5 कोटी रुपये दिले आणि ॲडमिशन घेतली पोस्ट ग्रॅज्युएटला. आणि हे सगळा व्यवहार झाला तो माझ्याच साक्षीने झाला, ओळखीने झाला. तर असं एवढे करोडो रुपये, साधारणतः 200-300 करोड तर मेडिकलमध्ये. आता इंजिनिअरिंग गेलं बरं का, नाही तर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा 5-10 लाखाशिवाय ॲडमिशन मिळत नव्हत्या, कॅश देणगी, फी वगैरे आलं. तर त्यामुळे साधारणतः वर्षाकाठी एक 500 ते 1000 करोड रुपये येतात सहकार शिक्षण सम्राटांकडे कॅशमध्ये. मग ते ठेवलेले कुठे असतात हे त्यांच्या पोरांना माहिती असतं, बायकांनाही माहिती असतं. बायकोला नाही म्हटलं मी, बायकांना म्हटलं, तेही खरं आहे. तर मग ते त्याच्यावर डल्ला मारत असतात, कधी सांगून कधी न सांगता. बरं आहे ना बापाकडे पैसा, कर खर्च,
होऊ दे खर्च, अशी त्यांची भूमिका असते. आम्हाला नाही जमलं. हे सगळे शिक्षण सम्राट, सहकार सम्राट, साखर सम्राट मुळामध्ये कष्टकरी असतात, गरीब असतात. तिथून ते प्रगती करत त्यांच्या बुद्धीच्या जोरावर पुढे आलेले असतात. त्यांना असं वाटतं आमच्या आयुष्यात आम्हाला जे उपभोगायला मिळालं नाही, नंतर उपभोगतात ते, तो भाग वेगळा, ते निदान आमच्या पोरांना मिळू दे म्हणून ते असं सरळ हाताने पैसे देत असतात. आता दुबईचा खर्च तर तानाजी सावंतच्या पोरांनी अधिकृतपणेच घेऊन गेला असणार 2-5 करोड खर्च करायला तिथे. दुबईत काय केलं असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. बँकॉक हे कशाकरता प्रसिद्ध आहे? बँकॉकला काय प्राणी संग्रहालय बघायला जातात का? मनुष्य प्राणी संग्रहालय बघायला जातात ना. मग त्याची लाज वाटली त्याला, हे त्याचं कौतुक आहे. हाय ॲप्रिशिएट की आत्ताच तिकडे चैन चंगळ मौज मजा मस्ती करून आलो, आता कुठल्या तोंडाने मी बँकॉकला परत याच महिन्यात जाऊ? गेल्याच महिन्यात तर जाऊन आलो होतो, बाबा काय म्हणतील? अरे पण तू 3-4 दिवस गेला तर बाबांना कळणार ना, रोज सकाळ संध्याकाळ तू दिसतोस त्यांना इकडे इकडे वावरताना, संस्थेत हे करताना वगैरे वगैरे, तर मग बाबांना कळणार नाही कसं होईल? पण एकदा मी पळालो, बँकॉकला पोहोचलो की सांगेन हा नाही नाही मी येतोय मी इथे बँकॉकमध्ये आहे, मी मित्रांबरोबर आलो आहे. तू सांगून का नाही गेलास? नाही मला असं वाटलं की काय तुम्ही रागवाल. हे तर कॉमन असतं ना, रागवाल म्हणून मी लपवलं, हे तर कॉमन आहे. नवरे पण तेच करतात, तू रागावशील म्हणून मी लपवून ठेवलं. मुलं मुली पण सांगतात तुम्ही रागवाल म्हणून मी पळून गेले. हे कॉमन आहे ना. तर त्यामुळे तो सांगेल, मग हे करणार काय का उपटणार त्याचं? तो तिकडे बसलेला असेल ना. पण त्याला माहिती आहे आपला बाप काय कलाकार आहे. त्यांनी त्याचं विमानाचं अपहरण करून परत पुण्यात आणलं. आता हे प्रकरण शमेल. याचं कारण असं आहे की त्यांनी कंप्लेंटच नाही केलेली, त्यांनी सगळं ओरलच कंप्लेंट आहेत त्यांच्या. त्यांनी मॅनेज केलं आहे अपहरण त्याचं. त्याचा हक्क होता की नाही 32 वर्षाच्या पोराचा, बापाचा पैसा उधळायचा हक्क त्याने बजावला होता, तो चालला होता. दुसऱ्या कोणाचं विमान असं पकडून आणलं असतं तर तो अपहरणाच्या ह्याच्याखाली तो बाप जेलमध्ये गेला असता. बाप नसता, समजा एखाद्या उद्योगपतीचा पार्टनर पळून जातोय, तुम्ही आता ही सिच्युएशन वेगळी करा. उद्योगपतीचा पार्टनर पळून जातोय आणि त्याने अशीच तानाजी सावंतांसारखी फिल्डिंग लावली, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय उड्डयन मंत्री मोहोळ, आपले मुरलीधर, हे सगळे लावले, सगळ्या अथॉरिटी लावल्या आणि त्याला तो समजा कुठे मलेशियाला जातोय किंवा आणखीन कुठे जातोय आणि त्याचं विमान पळवून म्हणजे परतवून आणलं आणि पुण्यात आणलं त्या उद्योगपतीचं. तर तो उद्योगपती काय करेल? तक्रार, अपहरणाची तक्रार करेल. तो म्हणेल विमानासकट माझं अपहरण करून तुम्ही मला इथे आणलं. तो म्हणजे तू बिझनेस पार्टनर पळून चालला होता म्हणून मी केलं. पण कायद्यात नाही ना बसत ते. तसं हे पण अधिकृतरित्या तो जात होता, पैसे भरून जात होता बाबाचेच, पण त्याला पकडून आणलं ना. त्यामुळे हे अपहरण, अजून माझ्याकडे आहेत मुद्दे, पण आता 33 मिनिटं झाली यार. तुमच्या पेशन्सचं तरी किती वाट पाहू. परत याच्यावर आणखीन डिटेल बघू 2-3 दिवसात. काही जण मिळाल्या वेगळ्या तर मी त्या सांगेन तुम्हाला. पण ही अपहरणाची तक्रार जर असेलच ती ऋषिराजची असायला पाहिजे की माझं अपहरण करून माझ्या बाबांनी मला सक्तीने पुण्याला आणलं, अशी तक्रार तो करू शकतो. तो करणार नाही, तो भाग वेगळा. पण हे अपहरण नाट्याचं जे दुसरं रूप आहे ते फारसं कुठे आलेलं दिसलं नाही आणि माझी कमिटमेंट तुमच्याशी आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. धन्यवाद. सहकार सम्राटांच्या मुलांच्या कथा हा वेगळा व्हिडिओचा विषय करूया आपण कधीतरी निमित्ताने. धन्यवाद.